नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसाल लाईक म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. घेऊ शकता कांदा खरेदीत मनमानीचा कळस. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील गंभीर अनागोंदी व बेजबाबदारीपणा सुरू असल्याचं वास्तव समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित झालेल्या बैठकीत दिलेल्या स्पष्ट आदेशही नाफेड आणि एनसीएफचे सरळ धाब्यावर बसवल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या बैठक केवळ देखाव्यापुरत्या होत्या का, असा संतप्त सवाल कांदा शेतकरी उपस्थित करू लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 6 जून रोजी झालेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीने थेट कांदा खरेदी सुरू करणे, खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात तातडीने प्रतिनिधी नेमणे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या सर्व आदेशाचा केराची टोपली दाखवण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे किंवा केंद्राकडून बाजार समितीकडे खरेदीचे सूचना नाहीत असे सांगून यंत्रणाकडून टाळाटाळ केली जात आहे. अलीकडेच सरकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचीही बैठका घेऊन सूचना दिल्या. मात्र तरीही कामकाज या ठिकाणी बघितलं तर सुधारणा झालेली नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातील अद्याप एकही खरेदी केंद्र सुरू झाले नाही. नाफेडचे थेट खरेदीचे आदेश असूनही प्रतिनिधी फिरवले नाहीत. तरी एनसीएफने केवळ कागदोपत्री परवानगी घेतली आहे. तसेच सिन्नर, मालेगाव, दिंडोरीमध्ये स्थिती वेगळी आहे. अशा प्रकारची ही अपडेट आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की धन्यवाद.